चोराखळी येथे अश्रुबा कसबे या तरुणानं जी आहे ती आत्महत्या केलेली आहे आणि आत्महत्याचं कारण म्हणजे अ, साई कला केंद्रात आळणी येथील जी नर्तिका आहे तिच्या प्रेमात तो तरुण होता. गेली 5 वर्ष झालं ह्या दोघांचे प्रेमसंबंध होते. या अश्रुबाला तो विवाहित आहे. तर ही पूजा वाघमारे नर्तिका जी आहे तीसुद्धा विवाहित असून तिला 3 मुलं आहेत आणि यांचे प्रेमसंबंध जवळपास गेली 5 वर्षापासून होते. हे काही पूर्वी देवदर्शनालाही गेले असल्याचं समजतं आहे. 8 दिवसापूर्वी ते देवदर्शनाला गेले होते. देवदर्शनहून काल ते शिखर शिंगणापूरहून परत येत असताना अश्रुबाच्या बायकोचा जो फोन आला आणि फोनवरनं ह्याच्यात हा सगळा वाद त्यांच्यात झाला. वाद झाल्यानंतर मी फाशी घेतो असं त्यानं म्हटलं. मात्र त्या शेजारी असणाऱ्या नर्तिकीनं त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. हिच्याच साडीनं जो आहे तो त्यानं गळफास घेत आत्महत्या केलेली आहे. धाराशिव जिल्ह्यात जर बघायला गेलं तर काही दिवसापूर्वी बीडचे उपसरपंच गोविंद बर्गे यांची आत्महत्या झाली होती. ही आत्महत्यासुद्धा तुळजाई कला केंद्र असणाऱ्या तिच्या नर्तिका जी गायकवाड आहे त्या गायकवाडच्या प्रेमात झाली होती. तिने तिला बर्गे यांना टॉर्चर केला, तिच्यावरती आरोप होता आणि त्या घटनेनंतर धाराशिव जिल्ह्यात कला केंद्र कशा पद्धतीनं वाढले आहेत, कशा पद्धतीनं जाळं कला केंद्राचं वाढलं जातं आहे, त्याला पवनचक्क्या असेल किंवा इथलं अर्थकारण असेल, या गोष्टी सगळ्या प्रशासनाकडून आपण आणल्या होत्या, सातत्याने मांडल्या होत्या. त्यानंतर प्रशासनानं कला केंद्रावरती बंदीची कारवाई केली आहे. धाराशिव जिल्ह्यात जवळपास अनधिकृतपणे चालणाऱ्या 8 कला केंद्रावरती प्रशासनानं कारवाई केली होती. साई कला केंद्र ही त्यातलंच कला केंद्र आहे. आता आपल्याला असं कळतं की काही कला केंद्र जे आहेत ते प्रशासनाने बंद जरी केले असले तरी गुप्त पद्धतीनं चालतात. त्यामुळं या कला केंद्राच्या सगळ्या परिस्थितीत जी आहे ती कुठेतरी पैशाचा व्यवहार जो आहे तो मोठ्या प्रमाणात होतो आणि पैशाचा व्यवहार होतानाच एखादे अख्खं कुटुंब उद्ध्वस्त होतं. असंच आता अश्रुबाच्या बाबतीतसुद्धा ज्या आत्महत्या झाली त्या नर्तिकेवर येरमाळा पोलिसांनी 306चा BMS पद्धतीनं 108नुसार गुन्हा दाखल केला आहे आत्मप्रवृत्त केल्याप्रकरणी. मात्र गुन्हा दाखवून त्या नर्तिकेला अटक देखील करण्यात आलेली आहे. मात्र जी आपल्याला माहिती मिळते यांच्या पत्नीच्या फोनवरून जर वाद झाला असेल, मग एका प्रकारचं आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केलं, नेमकं का केलं, पैशाची मागणी होते का, पैशाचे वाद होते का, याचे देखील पोलीस तपास करत आहेत. मात्र पोलिसांनी आपल्याला प्राथमिक जी माहिती दिलेली आहे यांचे प्रेमसंबंध 5 वर्षापासून होते. काही गोष्टीचे व्यवहाराच्या गोष्टी आहेत का किंवा आणखीन काही गोष्टी आहेत का याची तपासणी पोलीस करत आहेत. मात्र धाराशिव जिल्ह्यात जे कला केंद्राचं जाळं विस्तारलेलं आहे, आता प्रशासनानं कारवाई केली. छुप्या पद्धतीने काही कला केंद्र चालतात, त्यामुळं अशा घटना घडतात. यातात आता ह्या आरोपी महिलेला अटक जरी पोलिसांनी केलेली असली तर तपासात मात्र नेमक्या कोणत्या गोष्टी येतात, कशासाठी हे सगळं प्रकरण घडलेलं आहे हे देखील पाहणं, काही कालांतरानं बघणं गरजेचं असणार आहे. मात्र जी घटना घडली ती निश्चितच काय धक्कादायक म्हणावं लागेल. आता पोलिसांनी याचा सगळा तपास केलेला आहे. पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. नर्तिका महिलेला अटक जरी केली असली तरी कला केंद्रामुळं या जर आत्महत्या वाढत असेल, धाराशिव जिल्हा तसा दुष्काळग्रस्त जिल्हा आहे. मात्र पवनचक्क्याचं जसं जाळं आलं, जसे रस्ते विकासाचं जाळं या जिल्ह्यात विस्तारलं, तसं तसं कला केंद्राचं जाळंसुद्धा या पद्धतीने विस्तारतं आहे. त्यामुळं आता प्रशासनानं याकडं वेळीच काय ते पायबंद घातला पाहिजे. ही कला केंद्र सगळी त्याची तपासणी केली पाहिजे किंवा या महिला आहेत यांची तपासणी केली पाहिजे, जेणेकरून या ज्या घटना घडत आहेत त्या घटनेला कुठेतरी आळा बसेल किंवा पायबंद बसेल. आता निश्चितच अश्रुबाच्या या घटनेनंतर जे आहे ते धाराशिव जिल्ह्यात खळबळ झालेली आहे. तपासाला वेग आलेला आहे. पोलिसांनी चक्र फिरवली आहेत. आता नेमकं कशामुळे ही आत्महत्या झाली, काय कारणं आहेत, त्या नर्तिकेची खरंच चूक होती का, हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र यामुळं जी म्हणून जे आपण त्याच्याकडे पाहिलं जातं लावणीकडे, ती लावणी कुठंतरी बदनाम होती आहे. त्या महिलांनीमध्ये उठाव केला होता की आमच्या पोटावर मारा. मात्र आता ही परिस्थिती सगळी पाहिल्यानंतर या घटनेचा वस्तुनिष्ठ तपास करून जे आहे ते सगळी बाजू प्रशासनानं व पोलिसांना समोर आणणं गरजेचं आहे. सागर जाधवसह बालाजी निरफळ.